मित्रांनो, हा समोर नाथस्वामी मठ दिसत आहे आणि हे ह्या साईडला समोर या साईडला करी रोड स्टेशन आहे आणि समोर लोअर परेल स्टेशन आहे। इथून समोर आलं की या साईडला नाथस्वामी मठ समोरच लागतो। आपण या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकता। म्हणजे हा आजूबाजूचा असा परिसर आहे।
बोल, नाव काय तुझं प्रथम? श्री स्वामी समर्थ. हां. माझं नाव अनिकेत बाळकृष्ण गावडे. मी एक भरतनाट्यम डान्सर आहे आणि नाथस्वामी बेकरी मठ किंवा नाथस्वामी भक्त परिवाराचा मी एक अविभाज्य घटक आहे. पण हा जो प्रवास आहे इथपर्यंत येण्याचा किंवा नाथस्वामी भक्त परिवाराच्या सेवक म्हणून स्वामी सेवेत राहण्याचा, कारण मी काही 4-5 वर्षापूर्वी मी एक समस्या घेऊन आलो होतो नाथस्वामींकडे आणि त्यांनी ज्या पद्धतीने निराकरण केलं, माझे प्रॉब्लेम ज्या पद्धतीने सॉल्व्ह झाले आणि मी ज्या पद्धतीने या सेवेत नंतर रुजू झालो आणि हा जो प्रवास आहे स्वामींनी ज्या पद्धतीने लीला दाखवल्या आणि आत्ता पूर्णपणे ह्या परिवाराचा मी एक अविभाज्य घटक बनलो आहे. आणि ह्या मठामध्ये म्हणजे नाथस्वामी भक्त परिवारामध्ये ह्या मठामध्ये फक्त म्हणजे स्वामी सेवक घडवण्याचं काम आमचे गुरुवर्य नाथस्वामी करतात. म्हणजे इतर मठातही होत असतील पण याही मठात ते होतात. नाथस्वामी आमचे करून घेत असतात स्वामी सेवा घडवण्याचं काम, स्वामी सेवक घडवण्याचं काम. आणि नाथस्वामींनी ज्या पद्धतीने म्हणजे बेकरी मठ ज्या वेळेला तयार झाला त्यावेळेला त्यांची एक संकल्पना होती, ज्ञानम विज्ञानम आणि विवेकम. या संकल्पनेवर म्हणजे मठ आहेच पण त्याच्याही व्यतिरिक्त नाथस्वामी भक्त परिवार किंवा नाथस्वामी बेकरी मठ हा एक प्रशिक्षण केंद्र आहे. ज्या पद्धतीने नाथस्वामी प्रश्न घेतात, प्रश्नाचं निराकरण करतात. नक्कीच हा अनुभव प्रत्येकाला येतो, कारण मी या मठाचा मी कधीच स्वामी सेवा करणं किंवा कुठल्याही देवाच्या पाया पडणं मी मानत नसायचो. पण ज्या पद्धतीने माझ्या आयुष्यात बदल झाले आणि स्वामींनी ज्या पद्धतीने लीला करून घेतल्या आणि खरंच ह्या जगामध्ये म्हणजे आता स्वामी शरीर रूपाने आपल्यासोबत नाहीत पण आपल्याला त्यांची प्रचिती किंवा त्यांना जे सांगायचं आहे ते माध्यम म्हणून आपल्यासोबत आता आपले गुरुच आहेत. आणि असे गुरु आम्हाला भेटले आहेत नाथस्वामी या रूपाने. कारण मी पुन्हा एकदा म्हणेन की ज्ञानम विज्ञानम आणि विवेकम हा जो त्यांचा संकल्पना आहे की ज्ञान मिळाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, पण त्या ज्ञानाला विज्ञानाची जोड. कारण विज्ञान हेच एक अध्यात्म आहे आणि त्या विज्ञानाला वापरण्यासाठी विवेकबुद्धी आपली म्हणजे विवेक आपण कसा वापरावा या जोडीने ह्या मठाची संकल्पना नाथांनी रचली आहे. तुम्ही जर मठात प्रवेश केला तर वरती बोर्ड आहे, तो नाथस्वामींच्या आज्ञेने आणि नाथस्वामींनी घडवून आणलाय. तिथे त्यांनी लिहिलंय ज्ञानम विज्ञानम विवेकम. याच अनुषंगाने हा मठ चालतो आणि या मठामध्ये जितका हा मठ दर्शनासाठी आहे तितका हा मठ आणि तेवढाच हा प्रशिक्षण केंद्र आहे स्वामी सेवक घडवण्याचा. तर नक्कीच सर्वांनी या आणि हा सर्वांनी अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमचं नाव सांगा. हां. श्री स्वामी समर्थ. माझं नाव ऐश्वर्या मधुकर आहे. या मठात मी 4 वर्षांपूर्वी आले. कोरोनाच्या काळात सगळे त्रस्त होते. आवाज जरा मोठा करा. कोरोनाच्या काळात